नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. गेल्या वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने लाडकी बहीण योजना आणली आणि या लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेची मदत घेऊन भाजप ही सत्तेवर आली, महायुती सत्तेवर आली. अजित पवार गट आणि शिंदे गट या तिघांनी एकत्र येत महाराष्ट्रामधील महाविकास आघाडीचा पराभव करत लाडकी बहीण योजनेच्या जोरावर सत्ता मिळवली. लाडकी बहिणीला त्यांच्या खात्यावर थेट 1,500 रुपये जमा केले आणि यामुळे लाडकी बहिणीचा फायदा, लाडकी बहिणीचं मत हे भाजपाला मिळालं आणि भाजप आणि महायुती सरकार हे सत्तेवर आलं. तशीच परिस्थिती बिहारमध्येही झाली. बिहारमध्येही निवडणुकीच्या अगोदरच प्रत्येक महिलेच्या खात्यावर 10,000 रुपये टाकण्याची एक योजना केंद्र सरकारने, बिहार सरकारने राबवली आणि त्याचा फायदा पुन्हा एकदा भाजप आणि मित्रपक्षाला झाला. त्यांना भरघोस असं मत मिळालं. आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर भाजपाने लाडकी बायको योजना आणली अशी टीका भाजपाचे माजी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलेली आहे. कारण जळगावमध्ये मंत्र्याच्या बायकोला बिनविरोध स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निवडून आणलं गेलं आहे आणि आता भाजपाने लाडकी बहीण योजना जशी आणली तशी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बायको योजना आणली असा आरोप खडसे यांचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या आणि कोणत्याही लोकसभेपासून तर ग्रामपंचायत पातळीवर ज्या निवडणुका होत आहेत त्या लोकशाही मजबूत करण्यासाठी या निवडणुका होत आहेत आणि लोकातून जर निवडून गेलं तर लोकांची या पदाधिकारी असो, एखादा आमदार असो, खासदार असो, सरपंच असो, त्या व्यक्तीला लोकांची पसंती आहे म्हणून तो लोकशाही मार्गाने निवडून त्या पदावर जात असतो. मात्र जर बिनविरोध निवडणूक होत असेल तर तेथे त्या देशामध्ये, त्या राज्यात, त्या गावामध्ये, त्या नगरपरिषदेमध्ये लोकशाही टिकून राहील का असा एक सवाल आता उपस्थित होऊ लागलेला आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीची जी परंपरा आहे त्यामुळे लोकशाहीला गाळबोट लागतं का, लोकशाही ही धोक्यात येऊ शकते का? कारण एखादा पैशाच्या जोरावर, मंत्रिपदाच्या जोरावर आपल्या कार्यकर्त्याला, आपल्या बायकोला, आपल्या मुलाला, आपल्या आणि इतर नातेवाईकाला जो बिनविरोध निवडून आणू शकतो, परंतु त्याच्या विरोधात जो एखादा जनतेची कामे करणारा, विकासाची कामे करणारा एखादा व्यक्ती असेल, तो जर सर्वसामान्य असेल, पैशाच्या बाबतीमध्ये, गुंडगिरीच्या बाबतीमध्ये किंवा आपण म्हणतो निवडणुकीमध्ये सामदाम दंडभेद सर्वच हे लोक वापर करतात आणि त्या जोरावर हे निवडून येतात. त्यामुळे अशा व्यक्तीजवळ जर हे सर्व प्रकार नसेल, पैसा नसेल, गुंडगिरीची ताकद नसेल तर तो त्याने लोकशाहीमध्ये निवडून यायचं नाही का, की त्याने निवडणुकीसाठी फॉर्म भरायचा नाही का असा सवाल होतो. मग भारतामध्ये असो, राज्यात असो, देशात असो किंवा ग्रामपंचायतमध्ये असो, येथे लोकशाही आहे का असा एक सवाल या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. त्यामुळे गाव पातळीपासून देश पातळीवर सर्वच लोकांनी, मतदारांनी, आम जनतेने आता सावध होण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण पैशाच्या जोरावरच एखाद्या व्यक्तीला निवडून दिलं जात आहे. 5,000, 10,000मध्ये आपलं मत हे विकलं जात आहे आणि वारंवार तेच लोक सत्तेवर राहत आहेत. 20, 25 वर्ष, 50 वर्ष. अनेक जर आमदार, खासदार राहतात त्यांच्याच घरामध्ये, नगराध्यक्ष त्यांच्याच घरात, जिल्हा परिषद अध्यक्ष, सर्व बँका ह्या एका विशिष्ट वर्गांच्या घरामध्येच राहतात. असं म्हणलं जातं की महाराष्ट्रामध्ये 1,000 घरं अशी आहेत, 1,000 कुटुंब असे आहेत की ज्यांच्या भोवतीच
महाराष्ट्रातील सत्ताकारण हे फिरतं. त्यामध्ये कारखाना असो, नगरपंचायत असो, ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, या घरातील लोकच आपल्याला निवडून येताना दिसतात. त्यामुळे लोकशाही आहे का असा सवाल उपस्थित होतो. एखादा सर्वसामान्य कार्यकर्त्याला एखाद्या निवडणुकीला उभं राहायचं तर आज लाखोचा खर्च कोट्यावधीमध्ये गेला आहे. साधी महापालिका जरी लढवायची तर त्याला लाखाचा खर्च हा एका कोटीपर्यंत खर्च जातो आहे. ग्रामपंचायतीचा खर्च 50 लाखापर्यंत 1 कोटीपर्यंत अनेक भागामध्ये जातो आहे असं बोललं जातं आहे. त्यामुळे एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता हा लोकशाही असूनही एखाद्या पदावर बसू शकतो का असा एक सवाल आता उपस्थित होतो. आणि या सर्व बाबीला सर्वसामान्य जनताच जबाबदार असा म्हणता येईल. कारण 80% 90% सर्वसामान्य जनता असतील आणि ही जनताच, हे लोकच, हे मतदारच या लोकांना निवडून देत असतात. एखाद्या फुटकळ मदतीच्या आशेवर एखाद्या 5-10 हजारासाठी या लोकांना निवडून दिलं जातं आणि ते वर्षभर हे लोक आपल्या पदाचा वापर करून काय आपल्या कार्यकाळात कमवत असतात हे आपण बघतोच. मात्र 5 वर्ष त्यांच्यावर आरोप करूनही, त्यांना शिव्या देऊनही त्याचा काही फायदा होत नाही. त्यामुळे ऐन निवडणुकीतच मतदान करत असतानाच एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता असो, काम करणारा कार्यकर्ता असो, उच्च शिक्षित कार्यकर्ता पदाधिकारी असो, त्या उमेदवारालाच लोकांनी निवडून दिलं पाहिजे अशी अपेक्षा आपण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करूया. लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर प्रलोभन देऊन 5,000-10,000 रुपये देऊन मत विकत घेऊन किंवा एखाद्या वेळेस हॉटेलमध्ये जेवण मिळालं म्हणून त्याला मतदान करणं कितपत योग्य आहे. आणि त्यामुळे लोकशाहीवर संकट येतं आहे का? टांगती तलवार लोकशाहीवर आहे का? कारण हे गब्बर लोकच वारंवार सत्तेवर येत असतात. 20-20, 25-25 वर्ष आमदार, खासदार, तेच आमदार, त्यांचा मुलगा आमदार, त्यांचा खासदार, अशीच परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रामध्ये असो की देशामध्ये दिसून येते. अनेक पक्ष घराणेशाहीवर बोलतात, आमच्या पक्षामध्ये घराणेशाही चालत नाही. मात्र सर्वच पक्षामध्ये हीच परिस्थिती आहे की त्याच घरामध्ये उमेदवारी दिली जाते. आमदार, खासदार, नगरसेवक तेच असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांना केवळ सतरंजा उचलण्याचं काम मिळतं. 25-25, 30-30 वर्ष, 50 वर्ष एखाद्या कार्यकर्त्याची पूर्ण हयात त्या पक्षामध्ये जाते. मात्र त्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळत नाही. साधी पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, अशी परिस्थिती आहे. आणि त्याला 1-2-5% जर कार्यकर्ते सोडले तोही नेत्याच्या मागे पुढे करणारा, हजी करणारा किंवा त्याचा नेत्याचे जे काही इतर धंदे आहेत ते चालवणारा, ठेकेदारी असो की इतर काही असो, हा धंदा चालवणाऱ्या कार्यकर्त्यालाच पक्षामध्ये संधी मिळते. त्यामुळे बाकीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना तर सतरंजाच उचलाव्या लागतात. आता पुन्हा खडसे यांनी जी भाजपावर टीका केली आहे की काही लोकांनी आता लाडकी बहीण योजना हीच, लाडकी बहीण योजनेनंतर लाडकी बायको योजना आणली आहे. त्यामुळे एकंदरीतच ही घराणेशाही तर आहेच. मात्र त्याच लोकांना त्याच घरामध्ये नगराध्यक्षपद दिलं जातं, जिल्हा परिषद अध्यक्षपद दिलं जातं. त्यामुळे इथे लोकशाही असूनही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, सर्वसामान्य नागरिकांना इथे वाव आहे का असा एक सवाल उपस्थित होतो. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की ही देशातील लोकशाही ही लोकशाही राहिली का की घराणेशाही आहे. आणि भाजपाची लाडकी बहीण योजनेनंतर लाडकी बायको योजना खरोखरच आणली आहे का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला, एखाद्या उच्चशिक्षित कार्यकर्त्याला आपण इमानदारीने मत देऊन एखाद्या नगरपरिषदेवर, जिल्हा परिषदेवर, ग्रामपंचायतीवर
व्यक्तीवर पाठवूया असा संकल्प करूया. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि भाजपाने जे घराणेशाहीला विरोध केला किंवा इतरही काही पक्ष आहेत त्यांनी घराणेशाहीला विरोध केला आणि त्याच आपापल्या घरामध्येच बायकोला मुलाला उमेदवारी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देताना दिसत आहेत का? आणि असं असेल तर आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. थांबतो.